महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्याच म्हणजेच ATSच्या राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता कोकणापर्यंत पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। नुकतीच चिपळूणपर्यंत या ATSचे धागेदोरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात संशयित या ठिकाणी चिपळूणातून एक ताब्यात घेण्यात आलेला पाहायला मिळतो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यामुळे खळबळ उडालेली पाहायला मिळते। चिपळूणमधील संशयिताकडून या ठिकाणी मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्याची या ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर येते आहे। प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया व डिजिटल यूजर आयडीच्या माध्यमातून हा युवक संपर्कात असल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे आणि त्याच अनुषंगानं ATSनं ही तपासणी केलेली पाहायला मिळते आहे। ही जी व्यक्ती आहे ती केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्तीच्या संपर्कात होती किंवा या माध्यमातून गुन्हेगारी किंवा दहशतवादी स्वरूपाचे व्यापक जाळे कार्यरत करण्याचा डाव या ठिकाणी होता का या संदर्भातली सुद्धा तपासणी या ठिकाणी ATSच्या माध्यमातून करण्यात आलेली पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा आता अधिक सतर्क झालेल्या असून बारीक सारीक हालचालींवरती या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा नजर ठेवली जाते आहे। मात्र सध्या चिपळूणमधल्या एका संशयिताची ATSनं कसून चौकशी केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून या ठिकाणी समोर येते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।